अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून हा गुन्हा मंद्रुप पोलीस ठाणे येथे दाखल होता। 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथी दिनेश विठ्ठल डफले वय 35 राहणार सोलापूर याला विशेष न्यायाधीश DM सुरवसे यांनी 20 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000च्या दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। यातील पीडित अल्पवयीन मुलगा हा 14 वर्षाचा असताना एप्रिल 2020 मध्ये शौचालयाला गेला। तो बराच उशीर होऊनही न आल्याने त्याच्या आईने शोध घेतला, तेव्हा तो तृतीयपंथी दिनेश डफळे याच्या घरात आढळला। त्यावेळी आरोपी हा नग्न अवस्थेत तर पीडित मुलगा हा विचित्र अवस्थेत दिसला। यामुळे पीडितेच्या आईने पीडितास विश्वासात घेऊन विचारले असता आरोपीने जबरदस्तीने घरात घेऊन दोन्ही दरवाजे लावून घेऊन अत्याचार केला। घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला तुझ्या आईला व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे सांगितले। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी करून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। यामध्ये सरकारी वकील कविता बागल यांनी सरकार पक्षाच्या वतीने कामकाज पाहिले। नेत्र साक्षीदार, पीडित मुलगा व पीडित मुलाची आई, डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली। कोर्ट पैरवी म्हणून कॉन्स्टेबल पूजा काळे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून PSI विजयकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले। यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी अधिकारी मंद्रुप पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी व कोर्ट सेल मदतनीस म्हणून अनिता काळे यांनी कामकाज पाहिले।